कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा दल योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं अर्जुन सोंड मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। प्रारंभी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच ज्योती गाडगे यांच्या हस्ते करून यूथ फॉर माय भारत आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक या स्लोगनखाली विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी स्वैरीचे संस्थापक सचिव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी.पी. रोंगे होते। रासेयोचे सल्लागार डॉक्टर यशपाल खेडकर यांनी प्रास्ताविकात 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या आठवडाभर होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराची संपूर्ण रूपरेषा आणि सविस्तर माहिती दिली। यावेळी माढा विधानसभेचे माजी आमदार विनायकराव पाटील म्हणाले, सेवा ही कोणत्याही अपेक्षेशिवाय केली जाणारी गोष्ट आहे। जशी आपली आई कोणत्याही अपेक्षेशिवाय सर्वांसाठी अविरतपणे काम करत असते, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून निस्वार्थपणे काम केलं पाहिजे। कोणत्याही अपेक्षा न ठेवता कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा सारखे लोक समाजासाठी पूजनीय आणि वंदनीय असतात, असं सांगून त्यांनी किंमत आणि मूल्य, सेवा आणि नोकरी, दूध आणि दारू यातला फरक स्पष्ट केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे डॉक्टर राजेंद्र वडजे म्हणाले, NSSचे शिबिर ही विद्यार्थ्यांना समाजाप्रती योगदान देण्यासाठी एक सुवर्ण संधी असते। हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पवार यांनी अनेक त्रास सहन करून गावचं रूपांतर राज्यात एका आदर्श खेड्यात केलं। पर्यावरण, शेती, आरोग्य, वृक्षारोपण अशा पातळीवर त्यांनी कठीण परिश्रम घेऊन त्या गावात आमूलाग्र बदल केला। प्रत्येक गावात एक पोपटराव पवार लपलेले आहेत आणि या व्यक्तिमत्वास आकार देणं गरजेचं आहे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशी व्यक्तिमत्व तयार होतात, असं सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली। राष्ट्रीय सेवा योजनेचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉक्टर संजय मुजबुले म्हणाले, NSS हे विद्यार्थ्यांसाठी मोलाचं व्यासपीठ। आठवडाभर चालणाऱ्या शिबिरात विद्यार्थ्यांनी गावातल्या समस्या जाणून घेऊन समस्यांशी एकरूप होणं आवश्यक आहे आणि या समस्या आपल्या कार्यातून कशा सोडवता येतील या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे। अध्यक्षस्थानावरून बोलताना स्वेरीचे सचिव प्राचार्य डॉक्टर रोंगे म्हणाले, सुरुवातीपासूनच आपुलकी वाटणाऱ्या अर्जुन सोंड गावात आपल्या स्वेरी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर होत आहे, याचा मनस्वी आनंद होतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिबिरादरम्यान कार्यशील राहून समाजसेवेची संधी घेतली पाहिजे। यावेळी अर्जुन सोंडचे उपसरपंच बाळासो कांबळे, पोलीस पाटील मेघा घाडगे, हनुमंत घाडगे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या डॉक्टर मीनाक्षी पवार, अधिष्ठाता डॉक्टर MS मठपती, अर्जुन सोंडमधील ग्रामस्थ उपस्थित होते। आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। राष्ट्रीय सेवा योजनेचं हे शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर DS चौधरी, डॉक्टर MM आवताडे, डॉक्टर AB चौंडे, प्राध्यापक SB गायकवाड, प्राध्यापक KS पुकाळे, प्राध्यापक GG वलमारी, प्राध्यापक काजल चोरकर, प्राध्यापक SB खडके, प्राध्यापक MA सोनटक्के, प्राध्यापक AV भानवसे, प्राध्यापक सूरज कोळी, प्राध्यापक ST इंदलकर यांच्यासह विद्यार्थी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत। कोमल कसबे आणि संगमेश्वरी कोरे यांनी सूत्रसंचालन केलं। सोनाली करवीर यांनी आभार मानले।